दादा चहा पाहिजे? महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो याला असतं। हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल। तर इथे सकाळची वेळ आहे, मी भात ठेवलेला आहे आणि चहा मला बाहेरच्या लोकांसाठी ठेवायचं आहे, म्हणजे गवंडी बोलवलेले। ते आपली जी रूम जी पाडली त्याची जी खिडकी होती कट्ट्याच्या इथं, कट्टा थोडासा उंच थोडासा कमी असं दिसत असेल, तुम्ही कधीतरी माझ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल। तर ती खिडकी काढलेली ती कनी तिथे मला थोडंसं बांधकाम करून एकसारखा असा कट्टा करायचा होता आणि माझं जे जुनं बाहेरचं टॉयलेट होतं ते पाडलेलं होतं, पण तिथे खाली कनी असं सरळ नीट एकसारखी जमीन केली नव्हती। तर ती पण मला एकसारखा असा कोबा करायचा होता, प्लस आपली मी जे राहते घर ते आणि आपली बाहेरची बिल्डिंग याच्यामध्ये कनी बोळ होता, तर बोळाला ते मी कोबा वगैरे असं करून घेतला होता। पण कसं रूम पाडली त्यावेळी थोडीशी भर मी तिथे टाकली होती, थोडंसं उंचवटा व्हावं यासाठी। तर ते पण ते बुरुम वगैरे विटा वगैरे तशाच होत्या, तर तिथे पण मला एकसारखा सिमेंटचा कोबा करायचा होता। त्यासाठी गवंडी बोलवले होते, तर त्या सकाळी लवकर आले होते। त्यांच्यासाठी मी एकदा सकाळी आल्यानंतर चहा केला होता, पण कसं पावसाळ्यात असं 1-2 तासाला त्या लोकांना चहा लागतो, म्हणजे कसं चहा पिल्यानंतर फ्रेश पण वाटतं आणि पाऊस पण सारखं जसं एकसारखा असं मोठा नव्हता, पण थोडासा असा रिमझिम यायचा आणि निघून जायचा। म्हणजे त्यांना इथे आता दुसऱ्या वेळचा चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला भाताचा कुकर लावलेला आहे। चहा होईपर्यंत मला आज मुगाची जी सालाची डाळ असते ना त्याची मी आमटी बनवणार आहे। तर मी त्यासाठी डाळ चांगली धुवून घेतली, त्यात हळद आणि मीठ घातलं, म्हणजे चहा झाल्यानंतर तो कुकर मी डाळीच्या त्या बाजूला ठेवून देईन। तर आपलं सकाळचं घराचं झाडू वगैरे झालेलं आहे, फक्त अजून फरशी पुसून घ्यायची आहे। मी पहिलं मनात ठरवलं होतं की फक्त आता किचनची पुसून घेणार आणि लगेच देवपूजा करून घेईन आणि मग बाकीचं त्यानंतर पुसायला घेईन। पण घरचं आणि सारखं चहा वगैरे इकडे तिकडे साहित्य आणून देण्यातच कधी माझं 12 वाजून गेले, त्यामुळे कधी मी देवपूजा काय केली नाही, कारण 12 नंतर देवपूजा करू नये असं म्हणतात। त्यामुळे मी फक्त देव वगैरे असं काढून ठेवले, पुसून घेतली ती जागा आणि म्हटलं संध्याकाळी 4 नंतर देवपूजा करायला घ्यायची। तर इथे मी कधी फरशी पुसताना कधी पण थोडंसं फिनेल आणि मीठ घालते, आणि कसं एकदा मी हातानं पुसते कापडानं, एकदा मी त्या मोपनं पुसते। कसं हातानं पुसलं की असं काना कोपऱ्यापर्यंत असं पुसायला होते, त्यामुळे मी हाताने एक दिवस पुसते एक दिवस मोपनं पुसते असं। आता फक्त माझी भात आणि आमटी डाळ करायची राहिलेली आहे, म्हणजे भात मी आता झालेलंच आहे, डाळ फक्त फोडणीला टाकायचे, बाकी चपाती भाजी वगैरे काय डबा झालेला आहे माझं हे आवरायलाच 12 वाजून गेले। त्यामुळे मी सगळंच घर कणी एकदमच पुसून घेतलं। मी अगोदर किचन पुसायचं असं ठरवलं होतं, पण म्हटलं आता 12 वाजून गेले तर बाकीचं सगळं आता आवरून घेऊया, कारण देवपूजा का मी संध्याकाळीच करणार आहे। तर इथे मी फरशातून पुसताना कधी ट्रॉलीज वगैरे त्याच कापडानं पुसून घेते। कसं भांडी वगैरे घासलं की नाही माझ्या त्या कट्ट्याचा जो ती अशी रेष असते की नाही कट्ट्याच्या वरती अशी जास्त उंचवटा नाही आहे, त्यामुळे पाणी असं खाली लगेच गळतं। पाणी जरी जास्त असं वापर झाला की नाही तरी त्या ट्रॉलीजवरून कधी असं वगळते पाणी, त्यामुळे ते कसं कापडानं पुसलं तर बरं, नाही तर मग ते डाग चांगले नाही दिसत। तर मी काय करते फरशी पुसतानाच त्याच हातासरशी ते पण करून घेते। तर मी त्यानंतर काही व्लॉग शूट केला नाही, ही आता माझी संध्याकाळची वेळ आहे। आज अमावस्या आहे, त्यामुळे अमावस्याला कसं मी नारळ बदलते,
आपला जो कुळस्वामी आहे की नाही त्याची जी मी कळशीची ही पूजा करते, म्हणजे कळशीमध्ये मी नारळ ठेवते. तुमच्याकडे जर तांब्या छोटा असेल ना तरी ठेवलं तरी चालते. इथे मी हा कुंकवानं स्वस्तिक काढलेला आहे. त्यानंतर उभ्या रेषा कुंकवाच्या घालायच्या आणि त्यानंतर तिथे हळद लावायची. तांदूळ पाणी भरलेला कलश आहे, म्हणजे कळशी असं किंवा तुमचा जो तांब्या असतो त्यात पाणी भरायचं. त्यानंतर त्यात मी 1 रुपयाचं नाणं टाकते. थोडंसं तांदूळ टाकायचं, तुमच्याकडे सुपारी असली तरी टाकली चालते. माझ्याकडे आहे पण ती मला आता कुठे सापडेना, त्यामुळे मी फक्त तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. त्यानंतर मी प्रत्येक अमावस्याला हा नारळ बदलते, म्हणजे जो जुना नारळ असतो की नाही तो आपण जेवणात वगैरे वापरायचं. फक्त तुमची कुलस्वामी जर देवी असेल तर नारळाला हळदी कुंकू लावायचं. आमचा देव असल्यामुळं आम्ही काळभैरव आमचा कुलस्वामी आहे, त्यामुळे मी तिथे गुलाल लावलेला आहे. त्यानंतर इथे मी विड्याची पानं 5 नारळाच्या बाजूनं ठेवायची. विड्याची पानं नसेल तर आंब्याची पानं ठेवली तरी चालतात. त्यानंतर इथे मी कापसाची गेज केलेली आहे तर तीही घालायची. आणि थोडंसं कणी तुम्ही आता छोटा कलश जर तांब्यामध्ये पूजत असाल तर छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घालायचं. माझी कळशीचा आकार मोठा असल्यामुळे कसं मी मोठ्या प्लेटमध्ये कणी तांदूळ घातलेला आहे हे बघा. तर आणि ह्या तांदळावर थोडंसं हळदी कुंकू घालायचं आणि तुम्हाला जिथं कलश ठेवायचा असेल तिथं ठेवायचा आणि त्या तांदळावर आपली कळशी ठेवायची. त्यानंतर नारळावर थोडंसं तांदूळ घालायचं, 1 फूल व्हायचं, अशी पूजा करायची. माझी आजची पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर माझा रोजचा नियम म्हणजे आपली धूप करायची, म्हणजे धूर करायचं. त्यातच मी ऊद आणि ह्यावेळी मी कसं कधी मला तो भीमसेन कापूर भेटतो, कधी नाही भेटत. तर ह्यावेळी गेली होती तर मला ते सापडला तर मी ते भीमसेन कापूर आणलेलं आहे. भीमसेन कापराचा पण खूप जास्त चांगला असा उपयोग होतो. तर इथे मी धूपची कांडी आणि भीमसेन कापूर टाकला होता आणि सगळ्या घरात वगैरे फिरवला आणि देवासमोर नंतर धूप ठेवला. आणि आमच्याकडे माझी एक पद्धत आहे की अमावस्याला आम्ही जसं मी कळशीतला नारळ बदलते तसंच आम्ही बाहेर देखील, म्हणजे तुमचा जर कुठलाही बिझनेस असो, काही व्यापार असो, धंद्याच्या ठिकाणी तिथं कधी नारळ वाढवायचा. तर 3 वेळा आपल्या त्या जो काही बिझनेस असेल त्याच्या दुकानाच्या गाळ्यावरून 3 वेळा वरून खाली फिरवायचा, वाढवायचा आणि ते दोन्ही बाजूला टाकून द्यायचा. तो घरात कधी वापरायचा नाही. त्यानंतर मी इथे ऑमलेट केलेला आहे 2 अंड्याचा आणि त्यावर चपाती टाकली. कारण चार्ली कणी काल संध्याकाळी असं तो सोडलं कणी की असं लगेच पळायला चालू करतो. त्याला रोडवर गाड्या आलेल्या वगैरे असं काही कळत नाही. म्हणून मी शक्यतो कणी सोडायला बघतच नाही, पण कधीतरी सवय होऊ दे म्हणून मी सोडलं. मी तिथंच आहे तोपर्यंत हा पळाला आणि गाडीला थडकला. त्यामुळे कसं त्याच्या असं मणक्याला थोडासा मार लागल्यासारखा झाला आहे आणि 2 व्हीलर त्याच्या पायावरून गेलेले. त्यामुळे त्याला उचलून आणला. त्यामुळे कधी कालपासून त्यानं चपाती वगैरे काहीच खाल्ली नाही, फक्त दूध थोडंसं 1 वाटी रात्री पिलं होतं, सकाळी पिलं होतं. म्हणून म्हटलं आता त्याच्या तोंडाला चव पण यासाठी कधी मी ऑमलेट केलं, त्यावरच चपाती अशी चिकटून लावली होती, म्हणजे त्या ऑमलेटच्या नादानं त्यानं 1 चपाती संपवून टाकली. 1-2 दिवस त्याला उठायला वगैरे अजिबात येत नव्हतं. त्याला असं उचलून बाहेर शीला बाहेर उचलून असं न्यायला लागत होतं. तर 2 दिवसानंतर आज मी आता हा व्हॉइस देते तर थोडंसं लंगडत असं चालतं, बाहेर जात होतो त्याचा तो. तरी दुसऱ्या दिवशीची सकाळी इथे काल दिवसभर कसं ते गवंडी वगैरे असल्यामुळे तिथे सिमेंट पण तिथेच त्याने कालवलं होतं आणि सिमेंटचा डाग कणी एकदा जर राहिले तर तसे वाळले कणी की ते निघत नाहीत. त्यामुळे कणी आज पाणी पण लवकर 7ला आलं होतं, म्हणून म्हटलं पाणी आलेल्या वेळेतच कणी सगळं धुवून घ्यायचं. तर इथे मी बस्कर वगैरे पायपुसणी वगैरे तिथं ओली झाली होती सिमेंटनं, तर ती पहिल्यांदा धुवून घेतली आणि ते सगळं असं वरची फरशी आहे ती सगळी आम्ही दोघांनी असं घासून काढली, धुवून घेतली. त्यानंतर ह्यांनी बाहेर पाईप लावायला गेले, तोपर्यंत मी इथलं समोरचं सगळे पाणी मारून धुवून घेते. कालच्या कामासाठी जे साहित्य, बुट्टी वगैरे, खोरं, तुमच्याकडं काय म्हणतात, पार म्हणतात, कायदान म्हणतात, ते सगळं माझं घरचं साहित्य कसं आहे. कारण ते कसं मी दरवर्षी थोडं असं काहीतरी बांधायला काढते, त्यामुळे ते मी माझं स्वतःचंच आणून ठेवलेलं आहे. तर ते काल वापरलं होतं म्हणून मी ते पाण्यानं धुवून पालती घालून ठेवलेलं आहे, म्हणजे कधी परत वापरायला येईल त्यावेळी ते काढायला येते यासाठी. तर तिथे कणी तुरीचं डहाळ मोठा असं आलं होतं, पण ते कणी असं पाऊस जास्त पडल्यामुळं अर्धी डहाळी त्याची खाली आडवी झाली होती, म्हणून मी ते अडचण व्हायला गेली म्हणून काढून टाकली ती. इथे बघा 8 वाजलेला, 7ला धुवायला चालू केलं होतं. 8 वाजले मला बाहेरचं सगळे पाणी मारून धुवून काढत तोपर्यंत. आणि ते प्लॅस्टिकची पोती पण तिथे ठेवलं होतं. ते बघा तिथं हा जुना टॉयलेट होता, तिथं असं मी ते बॉटल वगैरे रिकाम्या झालेल्या ठेवायची व तिथे एकसारखं करून घेतलेलं. आणि काल पाऊस झाल्यामुळे ओल्या सिमेंटवर कणी ते होल पडते म्हणून त्याच्यावर प्लॅस्टिकचं पोतं टाकून ठेवलं होतं.